शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचा लाभ घ्यायचा असेल तर हे एक काम करणं तातडीने करा, नाही तर तुमचे नमो शेतकरीचे हप्ते बंद होणार आणि इथून पुढचे हप्ते कधीच मिळणार नाहीत. काही जरी केले तरी मिळणार नाहीत. त्याच अनुषंगाने PM किसानचे पण हप्ते बंद होणार, कधीच मिळणार नाहीत. हे कोणते काम आहे आणि त्याचबरोबर नमो शेतकरीचे हप्ते कधी येणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार. पण त्याआधी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे PM किसान जे काही राबविणाऱ्या योजना आहेत, PM किसानानुसारच नमो शेतकरी बी PM किसानच्या खाली येत असते. त्यामुळे या दोन्हीची बी जे काही काम आहेत ते एक समानच असतात. त्यामध्ये फार्म ID असो, लँडची फॉर्म असो, किंवा आधार कार्ड KYC असो, किंवा इतर. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत आहे की जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलद्वारे KYC करायचं ऑप्शन आलं. तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्या फक्त चेहरा दाखवायचा आहे, त्यानंतर तुम्हाला KYC करून कंप्लीट होत होती. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलं आहे की KYC कडे लक्ष देण्यात नाही आलं. त्यामुळे त्यांना जे काही 24 हप्ता आपला 23 हप्ता होता त्याच्या आधी तुम्हाला सांगत होतं KYC करून घ्या. त्यामुळे 15 जूनपर्यंत KYC करायची अंतिम तारीख दिली होती. त्यानंतर तरी पण शेतकऱ्यांनी काही केली नव्हती, त्यामुळे मुदतवाढ करून 30 जूनपर्यंत तारीख दिली. आता जे काही शेतकरी आता राहिले आहेत त्यांना शेवटची संधी म्हणून या सप्टेंबर महिन्यामध्ये काही दिवस KYC करण्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही तुमच्या घरबसले मोबाईलद्वारे जर KYC केली नाही तर तुम्हाला नमो शेतकरीचा 8वा 9वा हप्ता मिळणारच नाही. त्याचबरोबर PM किसान 24वा हप्ता मिळणारच नाही. आणि इतर जे काही राहिलेले हप्ते आहेत किंवा भविष्यात मिळणारे हप्ते आहेत ते पण कधीच मिळणार नाहीत. इथून पुढे तुम्ही पात्र होणारच नाहीत. आणि जे काही नवीन शेतकरी आहेत नेमकेच PM किसान किंवा नमो शेतकरीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा पात्र झाले आहेत, त्या शेतकऱ्यांनी KYC करायची आहे. त्यांना वाटतं मी नेमकेच रजिस्ट्रेशन केले, मला करायची गरज नाही. तर असं नाही, प्रत्येक शेतकऱ्यांना ही बंधनकारक करण्यात आली. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमची KYC करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते मोबाईलद्वारेच करू शकता किंवा कोणत्याही तुमच्या गावातल्या युवकाकडून मोबाईलद्वारे KYC करून तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जर करता येत नसली तर. त्यानंतर दुसरे मुद्दे, शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचे हप्ते कधी येणार आहेत, कारण की बरेचसे शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत की नमोचे जे काही 8वा 9वा हप्ता राहिलेला आहे ते कधी मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, 8वा 9वा हप्ता या महिन्यामध्ये मिळू शकतो, कारण की जे काही कर्जमाफी होती ती 31 जुलैपर्यंत म्हणजे 31 जुलैनंतर कर्जमाफीचा रिझल्ट लागणार आणि कर्जमाफी प्रत्येक शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं सांगण्यात आलं होतं. 2 लाखापर्यंत ती कर्जमाफी आता झालेली आहे. शेतकऱ्यांची यादीत नाव येत आहेत, शेतकऱ्यांनी KYC करीत आहेत. ती कर्जमाफीच्या नंतर आता नमो शेतकरीचे जे काही निधी आहे, म्हणजे की तो मंजूर करण्यात आला करण्यात आल्यानंतर शासनाकडून केंद्राकडून पैसे जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यास सुरू होणार आहे. पण त्याआधी तुम्ही आधार कार्डची KYC बँकला लिंक करून, त्यानंतर फार्म ID, लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करून हे समजे कागदपत्र दुरुस्त आहेत का पाहायचं आहे, चेक करायचं आहे. तर तुम्हाला हे 2 हप्ते 4,000 रुपयाचे मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर PM किसानचा 24 हप्ता पण 2,000 रुपये मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, हे तिन्ही 6,000 रुपये तुम्हाला प्राप्त करायचे असतात, तर तुम्हाला लवकरात लवकर जी काही PM किसानची KYC ती करायची आहे. जर PM किसानची KYC केली नाही, नमो शेतकरी पण लाभ मिळणार नाही. ही माहिती तुमच्या मित्रांना पाहुण्यांना शेअर करायची आहे. तसेच नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केलं असेल लाईक आणि कमेंट करायचं विसरू नका जर काही चुकलं असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद. पण त्याआधी मित्रांना पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा.